20 जून 2022 राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी ही तारीख. याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. एकनाथ शिंदेच्याच भाषेत सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या 16 आमदारांसह थेट सुरतला रवाना झाले. पुढे सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास आपण पाहिला. या उठावानंतर किंवा या बंडानंतर एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. मूळ शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेसोबत राहिलं, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं. या अगोदर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ज्यावेळी ही सगळी सुनावणी चालू होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा जो गट होता आमदारांचा, त्या आमदारांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं होतं आणि बाळासाहेबांची शिवसेना असा पक्षाचं नाव जे आहे ते दिलं होतं. मात्र पुढे सुनावणी वगैरे सगळं झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं जे मुख्य नाव आहे ते नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिल्याचं पाहायला मिळालं होतं. या सगळ्या बंडानंतर, या सगळ्या उठावानंतर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ जी आहे ती उडाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अगोदर 16 आमदार घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना 40 आमदारांनी पाठिंबा दिला वगैरे हे सगळं चित्र आपण पाहिलेलं होतं आणि या सगळ्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप तर झालाच होता. मात्र राज्याच्या राजकारणाची समीकरणं सुद्धा बदललेली होती. ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण बदललं होतं तसं एकाच पक्षाचे 2 गट 2 पक्ष झाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक कमालीचा तणाव जो आहे तो निर्माण झालेला होता. मात्र एकंदरीतच पुढे परिस्थिती बदलत गेली. त्यानंतर 2024च्या निवडणुका वगैरे झाल्या. एकनाथ शिंदेची शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी होऊन पुन्हा म्हणजे सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचा 2.5 वर्षांचा कार्यभार आणि आता सुरू असलेलं सरकार हे सगळं आपण पाहत असतानाच 2 नेते 2 पक्ष दुरावल्यानंतर आज राज्याच्या राजकारणामध्ये थोडंसं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यापुरतं का होईना पण एक सुखावणारं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 2 प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचं चित्र जे आहे ते आज आपल्याला पाहायला मिळालं. नेमके हे 2 नेते कोण आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. नमस्कार, मी संकेत, कॅमेरावर आहे निलेश. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर 2 शिवसेना ज्यावेळी बनल्या, एका शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट, उद्धव ठाकरेंचा गट, असं सगळं ज्यावेळी आपण पाहिलं त्यानंतर अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विठ्ठला कोणता झेंडा घेऊ अति अशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली होती. काही कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले, काही कार्यकर्ते एकनाथ शिंदेसोबत गेल्याचं पाहायला मिळालं होतं. कार्यकर्त्यांची विभागणी या सगळ्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं, जशी ती नेत्यांची विभागणी झालेली होती. आपला नेता ज्या नेत्यासोबत आहे त्या नेत्यासोबत कार्यकर्ते असं ते आपल्याला सगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. मात्र आज छत्रपती संभाजीनगरचा जो समृद्धी महामार्ग आहे तिकडे एक आपल्याला सुखावणारं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये राज्याच्या विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार विधान परिषद अंबादास दानवे आणि राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची झालेली गळाभेट. त्याचं झालं असं की छत्रपती संभाजीनगर मधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून अंबादास दानवे जे आहेत ते शिर्डीकडे निघालेले होते, तर अब्दुल सत्तार हे मुंबईकडे येण्यासाठी निघालेले होते. कारण आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी आज सगळ्या आमदार, नेते, मंत्री यांची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे. आगामी कदाचित विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवलेली असावी. या बैठकीला जात असताना अचानक 2 नेत्यांचा ताफा समोरासमोर येतो. मग दोन्ही नेते समोरासमोर येतात. अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये गळाभेट होते, काही वेळासाठी गप्पा होतात आणि मग पुढे दोघंही आपापल्या इच्छित स्थळी मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये नवीन काय, 2 नेत्यांची गळाभेट झाली तर यांनी तुम्ही थेट छत्रपती संभाजीनगरचं राजकारण बदलवणार, फिरवणार असं कसं काय म्हणतात? तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अगदी काही दिवसांपूर्वी जे अंबादास दानवे आहेत, जे अंबादास दानवेंनी
दोन शिवसेना एकत्र याव्यात अशी माझी इच्छा आहे, पण मला एकट्याला वाटून काय फायदा, असं वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं. असं विधान खरं तर अंबादास दानवे यांनी केलेलं होतं. आणि इकडे आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे, ज्या जागेवरून प्रामुख्यानं जी भारतीय जनता पार्टीला सुटली गेल्यानंतर त्या ठिकाणी अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो भरलेला आहे. त्या ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. सुहास शिरसाट यांना भाजपनं उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे. एकंदरीतच या सगळ्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या उमेदवारीनंतर अब्दुल सत्तार मात्र कमालीचे नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनं शिवसेनेची ममता करू नये असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केलेलं होतं. भाजप हे स्लो पॉइझन आहे असं अब्दुल सत्तार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. भाजप बरोबर स्वपक्षीयांवर सुद्धा त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. निवडणुका होऊन 18 महिने झाले, मात्र आमच्या मतदारसंघाला काय 18 रुपयाचा निधी सुद्धा मिळाला नाही असं अब्दुल सत्तार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालेले होते. त्यामुळं आपल्या मनातली खदखद जी आहे ती अब्दुल सत्तार यांनी या सगळ्या निमित्तानं मांडल्याचं जे आहे ते देखील पाहायला मिळालेलं होतं. आणि या सगळ्या टायमिंग नंतर, या सगळ्या घडामोडींनंतर आज दोन नेत्यांची झालेली भेट, दोन नेत्यांमध्ये झालेलं आलिंगन पुढच्या काळामध्ये पक्ष पक्षाच्या जागी राहील, मात्र छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणामध्ये काही नवी समीकरणं आपल्याला पाहायला मिळणार का? कारण ज्यावेळी संजय शिरसाट हे पालकमंत्री झाले अगदी तेव्हापासूनच अब्दुल सत्तार हे कमालीचे दुखावल्याचं पाहायला मिळतंय. कारण संजय शिरसाटांकडून आपल्याला निधी मिळत नाही असा थेट आरोप अब्दुल सत्तार जे आहेत ते करताना पाहायला मिळतात. जर उद्या ठरलं तर आम्ही उद्धव साहेबांसोबत पण जाऊ शकतो एकनाथ शिंदेने सांगितलं तर, असं देखील अब्दुल सत्तार जे आहेत ते म्हटलेले होते. आणि या सगळ्या टायमिंग नंतर आता दोन नेत्यांमध्ये झालेली भेट किंवा कदाचित जर इकडे काही गणित आपली जुळली नाहीत एकनाथ शिंदेसोबत असताना, ही नाराजी किंवा तणाव असाच वाढत गेला तर अब्दुल सत्तार हे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊ शकतात का? आणि त्याच्यामधला रस्ता मोकळा करण्याचं काम जे आहे किंवा अब्दुल सत्तारांना मातोश्रीवर घेऊन जाण्याचं काम जे आहे ते दानवेंच्या माध्यमातून केलं जाणार का? त्या अनुषंगानं आज काही चर्चा झाली का? किंवा आजची गळाभेट ही त्या अर्थाने केलेली सुरुवात होती का? असे सगळे प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच या भेटीविषयी, या गळाभेटीविषयी अचानक झालेली जरी भेट असेल तर याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.